सर्वांना नमस्कार। बालमित्रांनो, आज आपण इयत्ता 6वी सामान्य विज्ञान विषयामधील बल व बलाचे प्रकार या विषयी आपण चर्चा करूया। या ठिकाणी खालील चित्राचा आपण काळजीपूर्वक निरीक्षण करूया आणि चर्चा करूया। या ठिकाणी वरील चित्रांचं निरीक्षण करून खाली काही प्रश्न दिलेले आहेत, तर त्या प्रश्नांवर आपण चर्चा करूया। प्रश्न पहिला आहे, वल्ल्याच्या साहाय्याने रेटा न देता नाव पाण्यात पुढे जाईल का? निश्चितच या प्रश्नाचं उत्तर नाही असं आहे। प्रश्न दुसरा आहे, बैलगाडी पुढे जाण्यासाठी जोर कोण लावतो? तर बैलगाडी पुढे जाण्यासाठी जोर बैलांकडून लावली जाते, म्हणजे बैल लावतात। प्रश्न तिसरा, फुटबॉल खेळत असताना चेंडू कशामुळे गतिमान होतो? म्हणजे चेंडू खेळणाऱ्या त्या मुलांकडून ज्यावेळी बल लावली जाते, शक्ती लावली जाते, तेव्हा चेंडू गतिमान होतो। त्याची दिशा कशी बदलते? तर आपण लावलेला जोर किंवा शक्तीमुळेच त्या फुटबॉलची दिशा बदलते। पुढील प्रश्न आहे, काठीने न ढकलता चाक पुढे जाईल का? निश्चितच काठीने न ढकलता, काठीकडून बल न लावता, काठीकडून जोर किंवा शक्ती न लावता चाक पुढे जाणार नाही। म्हणजे थोडक्यात आपल्या दिशेने येणारा फुटबॉल गोलाच्या दिशेने ढकलण्यासाठी आपण त्याच्या गोलाच्या दिशेने पायाने ढकलतो, म्हणजे बल लावतो। मग याच पद्धतीने दैनंदिन जीवनात आपण उचलणे, ओढणे, सायकल चालवणे व वेळ प्रसंगी ती थांबवणे, ओझे ढकलणे, पिळणे, वाकवणे, गाडी चालवणे, अशा अनेक क्रिया, अनेक कामे आपण करत असतो। त्या करण्यासाठी जोर लावण्याची म्हणजे शक्ती लावण्याची आवश्यकता असते। वस्तूवर कोणत्याही प्रकारे ओढणे व ढकलण्यासाठी लावलेला जोरास बल म्हणतात। पुन्हा एकदा ऐका काळजीपूर्वक, वस्तूंवर कोणत्याही प्रकारे ओढणे व ढकलण्यासाठी लावलेल्या जोरास बल म्हणतात। म्हणजे थोडक्यात या बलाच्या व्याख्येवरून कोणतीही वस्तू आपणहून जागा बदलत नाही, वस्तू हलवण्यासाठी बलाची आवश्यकता असते। या ठिकाणी एक अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे, बलाची आवश्यकता कशासाठी असते? यामधील मुद्दा क्रमांक 1 आहे, वस्तू हलवण्यासाठी बलाची आवश्यकता असते। 2 नंबर आहे, गतिमान वस्तूची दिशा बदलण्यासाठी बलाची आवश्यकता असते आणि गतिमान असलेल्या वस्तूंना थांबवण्यासाठी बलाचा वापर होतो। म्हणजे बलाची आवश्यकता कशासाठी असते? तर त्याचे 3 मुद्दे पुन्हा एकदा ऐका। वस्तू हलवण्यासाठी बलाची आवश्यकता आहे, गतिमान वस्तूची दिशा बदलण्यासाठी बलाची आवश्यकता आहे आणि गतिमान असलेल्या प्रत्येक वस्तूंना थांबवण्यासाठी देखील बलाचा वापर होतो, म्हणजे बलाची आवश्यकता असते। मग यावरून आता पहा, सांगा पाहू या सदराखाली 2 प्रश्न विचारलेले आहेत। यापैकी पहिला प्रश्न आहे, एखादी स्प्रिंग आपल्या हातात घेऊन ताणली की काय दिसेल? तर याचं उत्तर आहे, स्प्रिंगचा आकार बदलतो। पहिला आकार जाऊन आपण खेचल्यामुळे नवा आकार निर्माण होतो। यामधील दुसरा प्रश्न आहे, लोहाराने तापून लाल झालेल्या लोखंडी वस्तूंवर हातोडा मारल्यास काय होते? उत्तर, तापून लाल झालेल्या धातूच्या वस्तूंवर बलपूर्वक हातोडा मारल्यास त्या वस्तूचा आकार बदलतो। म्हणजे थोडक्यात वस्तूचा आकार बदलण्यासाठी देखील बलाची आवश्यकता असते। बालमित्रांनो, आता आपण बलाचे प्रकार पाहूया। यामधील पहिला बलाचा प्रकार आहे स्नायुबल। 10.1, 10.2 आणि 10.3 या तिन्ही चित्रांचा निरीक्षण केल्यानंतर सर्व क्रियांमध्ये शरीरातील हाडे व स्नायूंच्या साहाय्याने हालचाली घडून येतात, हे आपल्याला दिसून येते। बालमित्रांनो, या ठिकाणी शेजारील चित्रांमध्ये वजन उचलणारी व्यक्ती स्नायुबलाचा वापर करून वजन उचलते। मग या आपण पाहिलेल्या माहितीवरून
स्नायुबलाची व्याख्या आपल्याला सांगता येईल. स्नायुबल म्हणजे काय, तर स्नायूंच्या साहाय्याने लावलेल्या बलाला स्नायुबल म्हणतात. या ठिकाणी आपल्या शरीरामध्ये असलेले जे स्नायू आहेत, या स्नायूंच्या साहाय्याने, या स्नायूंच्या मदतीने लावलेल्या बलाला स्नायुबल म्हणतात. हे निश्चितपणे आपल्याला व्याख्या तयार करता येईल. जरा डोके चालवा या सदराखाली एक प्रश्न विचारलेला आहे. तुम्ही रोजच्या जीवनात स्नायुबलाचा वापर करून कोणती कामे करता? पहा, प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे. तर या ठिकाणी आपल्याला जो विचारलेला जो प्रश्न आहे, तर तो प्रश्न पुन्हा एकदा काळजीपूर्वक पहा. तुम्ही रोजच्या जीवनात स्नायुबलाचा वापर करून कोणती कामे करता? तर यामध्ये सामान उचलणे असेल, स्कूल बॅग पाठीला लावणे, सायकल चालवणे, क्रिकेट, फुटबॉल, हॉकी असे विविध प्रकारचे खेळ खेळणे, वजन घेऊन व्यायाम करणे, अशा अनेक कामात स्नायुबलाचा वापर होतो. तर या ठिकाणी पहा, बलाचा पुढील प्रकार आहे यांत्रिक बल. बालमित्रांनो, आताच आपण पाहिलेली आहे, अनेक कामे करण्यासाठी आपण वेगवेगळ्या यंत्रांचा वापर करतो. काही यंत्रे चालवण्यासाठी आपण स्नायुबलाचा वापर करतो, तर काही यंत्रे विजेच्या अथवा इंधनांचा वापर करून चालवली जातात. मग या पद्धतीने विजेचा अथवा इंधनाचा वापर करून चालवली जाणाऱ्या यंत्रांना स्वयंचलित यंत्रे म्हणतात, कारण या ठिकाणी यांत्रिक बल वापरले जाते. उदाहरणार्थ शिलाई मशीन, विद्युत पंप, वॉशिंग मशीन, मिक्सर या विविध यंत्रांमध्ये या ठिकाणी यांत्रिक बल वापरले जाते. यंत्रांचा वापर करून आपण अनेक कामे करतो, तर त्यांची यादी आपल्याला निश्चितपणे या ठिकाणी बनवायची आहे. मग या सर्व माहितीवरून आपल्याला यांत्रिक बल म्हणजे काय, तर यंत्रामार्फत लावल्या गेलेल्या बलाला यांत्रिक बल म्हणतात. बालमित्रांनो, शास्त्रीय भाषेमध्ये, विज्ञानामध्ये प्रत्येक शब्दाचा अर्थ सांगणे किंवा व्याख्या सांगणे खूप सोपी आहे, कारण त्या शब्दामध्ये त्याचा अर्थही दडलेला असतो. बघा, आता यांत्रिक बल म्हणजे काय याची व्याख्या अशी आहे. यंत्रामार्फत लावल्या गेलेल्या बलाला यांत्रिक बल म्हणतात. आता पुढील बलाचा प्रकार आहे गुरुत्वीय बल. गुरुत्वीय बल म्हणजे काय, तर आता गुरुत्वीय बलाची व्याख्या अशी आहे. पृथ्वी जे बल लावून वस्तूंना आपल्याकडे खेचते त्यास गुरुत्वीय बल म्हणतात. पृथ्वी जे बल लावून वस्तूंना आपल्याकडे खेचते त्यास गुरुत्वीय बल म्हणतात. म्हणजे याचा अर्थ, एखादी वस्तू आपण बल लावून वर फेकली तर थोड्या उंचीवर जाऊन ती परत खाली येते, तर अशी का होत असेल? किंवा अगदी त्याच पद्धतीने झाडावरील फळे जमिनीवर का पडतात? किंवा या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर एकच आहे. पृथ्वी सर्व वस्तू स्वतःकडे खेचत असते, कारण पृथ्वीच्या अंगी एक बल आहे, तर त्या बलाचं नाव आहे गुरुत्वीय बल. मग असे या ठिकाणी पहा, या झाडावरून खाली पडणारे जे फळे आहेत, या फळावरून गुरुत्वाकर्षणाचा जो शोध आहे, तर तो सर आयझॅक न्यूटन याने 17व्या शतकात लावला. सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे, गुरुत्वाकर्षणाचा शोध कोणी लावला? तर गुरुत्वाकर्षणाचा शोध सर आयझॅक न्यूटन यांनी 17व्या शतकात लावलेला आहे. मग हा पृथ्वीचे जे गुरुत्वीय बल आहे, हे नेहमी वर जाणाऱ्या वस्तूच्या विरुद्ध दिशेने असते. मग त्यामुळेच वर फेकलेल्या वस्तूची गती कमी कमी होत जाते आणि ते शेवटी शून्य होते. मग ती वस्तू आणखी वर न जाता खाली पडायला लागते. खाली पडताना तिच्या गतीत गुरुत्वीय बलामुळे सतत वाढ होत जाते. म्हणजेच पृथ्वीकडून जे बल लावले जाते, पृथ्वी जे बल लावून वस्तूंना आपल्याकडे खेचते, तर त्या बलाला गुरुत्वीय बल म्हणतात. तर आता या ठिकाणी पहा, एक छोटासा तुम्हाला प्रयोग दिलेला आहे, ते आपण करून पाहूया. एक लहान दगड आणि बादलीभर पाणी घ्या. आता बादलीपासून सुरुवातीला 20 सेंटीमीटर उंचीवरून एक दगड पाण्यामध्ये टाका आणि त्यानंतर 100 सेंटीमीटर उंचीवरून पुन्हा तो दगड टाका आणि दोन्ही वेळेस आवाज येईल. तर त्या आवाजामध्ये निश्चितपणे बालमित्रांनो
फरक असणार आहे. तर तुम्ही जवळून 20 सेंटीमीटरवरून टाकल्यानंतर आवाज कमी येईल आणि तुम्ही 100 सेंटीमीटर उंचीवरून टाकल्यानंतर मात्र निश्चितपणे आवाज जास्त येणार आहे. मग यावरून हा गुरुत्वीय बलाची संकल्पना आपल्याला स्पष्ट करून म्हणजे होईल. पुढं पहा, पोते उचलण्याच्या क्रियाचित्रामध्ये दाखवले आहेत. एक पोते लहान आहे तर दुसरे मोठे आहे. दोन्ही पोती उचलताना काय फरक दिसतो? लहान पोत्यांवरील गुरुत्वीय बल कमी आहे म्हणजे त्याचे वजन कमी आहे. मोठ्या पोत्यांवरील गुरुत्वीय बल जास्त आहे म्हणजे त्याचे वजनही जास्त आहे. जास्त वजन उचलण्यासाठी जास्त बल लावावे लागते. या ठिकाणी आपल्याला या गोष्टी समजून घ्यावी लागतील. बालमित्रांनो, आपण थोडंसं या ठिकाणी माहीत करून घेऊया. माहीत आहे का तुम्हाला, या सत्राखाली अतिशय सुंदर आणि कायमस्वरूपी सामान्य ज्ञानाच्या स्वरूपामध्ये आपल्याला या ठिकाणी माहिती चिरकाल लक्षात आपण ठेवणार आहोत. वस्तूचे वजन करण्यासाठी तुम्ही ताणकाट्याला किंवा ताणकाट्याच्या हुकाला टांगतात. वस्तूचे वजन करण्यासाठी वस्तू कोठे टांगतात? तर ताणकाट्याच्या हुकाला टांगतात. टांगलेली वस्तू पृथ्वीच्या गुरुत्वीय बलाने खाली ओढली जाते आणि त्याचवेळी स्प्रिंगच्या ताणाचे बल हे वस्तूला सतत वर ओढत असते. ज्यावेळी स्प्रिंगचा ताण आणि पृथ्वीचे गुरुत्वीय बल समसमान होतात त्यावेळी वस्तू स्थिरावते. या स्थितीत काट्यावरील मोजपट्टीवरून गुरुत्वीय बल समजते, म्हणजेच वस्तूचे वजन समजते. वस्तूवरील गुरुत्वीय बल म्हणजे त्या वस्तूचे वजन होय. खूप महत्त्वाचं आहे. एखाद्या वस्तूचे वजन म्हणजे काय? तर वस्तूवरील गुरुत्वीय बल म्हणजे त्या वस्तूचे वजन होय. आता या ठिकाणी आपण थोडंसं चर्चा करूया. सूर्यमालेतील ग्रह आणि सूर्य यांच्यामध्ये गुरुत्वाकर्षण बल कार्य करत असते. त्यामुळे ग्रह सूर्याभोवती सतत फिरत असतात. त्याचबरोबर ग्रह आणि उपग्रह यांच्यामध्ये देखील गुरुत्वाकर्षण बल कार्यरत असते. मग सर्व ग्रह आणि उपग्रह सूर्याकडे का झेपावत नाहीत? तर या ठिकाणी निश्चितच प्रत्येक सूर्यमालेतील सूर्य असेल, ग्रह असेल, उपग्रह असेल, प्रत्येकांमध्ये गुरुत्वाकर्षण जो का बल आहे ते कार्यरत आहे. म्हणून ते परस्परांपासून ते काय विशिष्ट अंतरावर विशिष्ट जे मार्गाने ते काय करतात, ते सतत फिरत असतात. समजा जर करता प्रत्येक सूर्य असेल, ग्रह असेल, उपग्रह असेल यांच्यामध्ये जर करता गुरुत्वाकर्षण बल कार्यरत नसले असते तर काय झालं असतं? तर प्रत्येक ग्रह आणि उपग्रह सूर्याकडे झेपावले असते. म्हणजे आता सध्या जो काय चालू असलेलं जे काय सूर्यमालेचं, या सूर्यमालेतील प्रत्येक हा जो काय सिस्टमॅटिकपणा आहे तो निश्चितपणे बिघडून गेला असता. बालमित्रांनो, गुरुत्वीय बल अतिशय महत्त्वपूर्ण कार्य करत असतं. या गुरुत्वीय बलामुळेच सूर्य, ग्रह आणि उपग्रह ते विशिष्ट कक्षेमध्ये फिरत असतात. हे या ठिकाणी आपल्याला लक्षात घेण्यासारखं आहे. जरा डोके चालवा. तर या ठिकाणी पहा, आकाशात झेपावणाऱ्या विमानावर कोणकोणती बले कार्यरत असतात? याचं उत्तर आहे, आकाशात विमान झेपावते तेव्हा ते यांत्रिक बलाच्या साहाय्याने उड्डाण करते. म्हणजे पहिला बल कोणता आहे पहा? यांत्रिक बल आहे. विमानाच्या पंखांवर वायूच्या गतीमुळे वरच्या दिशेने बलाचा परिणाम होऊन विमान उड्डाण घेते. विमानाच्या पंखांवर असणाऱ्या इलेरॉन्समुळे घर्षण बलातही फेरफार करता येतात. विमान गुरुत्वीय बलाच्या विरोधात आकाशात वर जाते. विमानाचा चालक स्नायुबल वापरून विमान चालवायचे काम करतो. विमान रनवेवर धावताना घर्षण बलाचा वापर करते. या ठिकाणी आपल्याला काय विचारले पहा, आकाशात झेपावणाऱ्या विमानावर कोणकोणती बले कार्यरत असतात? पहिला बल आहे यांत्रिक बल, दुसरा आहे स्नायुबल, त्यानंतर घर्षण बल आणि त्यानंतर चौथा आहे गुरुत्वीय बल. हे 4 प्रकारचे बल कार्यरत असतात.
बालमित्रांनो, पुढील चौथा प्रकार आहे चुंबकीय बल. तर या चुंबकीय बलाची व्याख्या आहे, चुंबकामुळे लावल्या गेलेल्या बलाला चुंबकीय बल म्हणतात. आता टेबलावर एक चुंबक ठेवा. एक मोठी लोखंडी खिळा चुंबकाजवळ न्या. तो चुंबकाला चिकटतो. आता चुंबक हवेत खिळापासून दूर उभा धरा. काय होईल? म्हणजे निश्चितपणे या ठिकाणी आपण वर्गामध्ये गेल्यानंतर हा प्रयोग करून पाहणार आहोत. एक अतिशय सुंदर प्रयोग आहे. मग हा प्रत्यक्षात आपण प्रत्येकाने आपापल्या शाळेमध्ये करून बघूया. म्हणजे चुंबकामुळे लावल्या गेलेल्या बलाला चुंबकीय बल म्हणतात. बलाचा पुढील प्रकार आहे घर्षण बल. हा अतिशय महत्त्वाचा असा बलाचा प्रकार आहे. प्रत्येकाने या ठिकाणी हा जो कॅरम बोर्ड पहा, कॅरमच्या सोंगटीला हळू टिचकी मारली असता ती कॅरम बोर्डवरून घसरत पुढे जाते, परंतु काही अंतरावर थांबते. आणि अगदी त्याच पद्धतीने सपाट जमिनीवरून घरंगळणारा किंवा घरंगळत जाणारा जो चेंडू आहे थोड्या अंतरावर जाऊन थांबतो. असे का होते? या ठिकाणी दोन पृष्ठभाग एकमेकांवर घासत असताना त्यामध्ये घर्षण बल कार्य करू लागते. ते नेहमी गतीच्या विरोधात कार्य करत असते. सायकल चालवताना ब्रेक लावला की थोड्या अंतरावर जाऊन सायकल थांबते. ब्रेक कसा लागतो, कोणत्या भागांमध्ये घर्षण निर्माण होते, या गोष्टींविषयी सविस्तर आपण या ठिकाणी चिंतन करूया, चर्चा करूया. एकमेकांमध्ये चर्चा करून तर या सर्व गोष्टी प्रात्यक्षिक पद्धतीने आपण समजून घेऊया. बालमित्रांनो, जरा डोके चालवा. तर यामध्ये कॅरम खेळताना कॅरम बोर्डवर पावडर का टाकली जाते असा प्रश्न विचारलेला आहे. तर याचं उत्तर असं आहे, कॅरम खेळताना बोर्डवरून सोंगट्या चटकन घसरल्या पाहिजेत, म्हणजे त्यांच्यातले आणि कॅरम बोर्डमधले घर्षण बल कमी झाले पाहिजे. घर्षण बल कमी झाले की सोंगट्यांची गती वाढेल. यासाठी बोर्डाचा पृष्ठभाग पावडर टाकून गुळगुळीत करतात. मग याचा अर्थ घर्षण बल कमी करण्यासाठी आपण निश्चितच कॅरम खेळत असताना कॅरम बोर्डवर पावडर टाकत असतो. ही गोष्ट या ठिकाणी समजून घ्या. समजा प्रत्येक गोष्टीमागे एक कार्यकारण भाव आहे, त्याच्या पाठीमागे एक विज्ञान दडलेलं आहे. या दैनंदिन जीवनामध्ये आपण करत असलेल्या प्रत्येक जे का बाबी आहेत तर त्या पाठीमागे दडलेला जो विज्ञान आहे तर विज्ञानही या ठिकाणी आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया. तर या ठिकाणी एक प्रयोग दिलेला आहे, आपण करून पाहूया. गुळगुळीत कागदाचे तसेच शांड पेपरचे दोन तुकडे घेऊन एकमेकांवर घासून पहा. काय लक्षात येईल? गुळगुळीत पृष्ठभाग एकमेकांवर सहज घासता येतात कारण त्यामध्ये घर्षण बल कमी असते. तर खडबडीत पृष्ठभाग एकमेकांवर सहज घासता येत नाहीत कारण त्यामधील घर्षण बल जास्त असते. मग याचा वापर नेमका व्यवहारामध्ये दैनंदिन जीवन जगत असताना त्याचा वापर कुठे होते ते आपण पुढे बघूया. जमिनीवरून चालताना घर्षण बलामुळेच पुढे जाणे शक्य होते. घर्षण नसेल तर आपण पाय घसरून पडतो. उदाहरणार्थ तेलकट किंवा ओल्या फरशीवरून चालताना घसरण्याची शक्यता जास्त असते. बालमित्रांनो, चिखलात अडकलेल्या मोटारीला बाहेर काढण्यासाठी लाकडी फळे का टाकली जाते? तर घर्षण बल वाढवण्यासाठी. घर्षण बल वाढवले की चिखलात रुतलेली गाडी सहजपणे बाहेर काढता येते, म्हणून लाकडी फळी टाकतात. लाकडी फळी टाकल्याने चाक व फळीमध्ये घर्षण बल निर्माण होते आणि चिखलातून मोटार सहजपणे बाहेर काढता येते. थोडक्यात गरजेप्रमाणे घर्षण बल कमी अधिक करता येते. या सर्व प्रयोगावरून एक गोष्ट तुम्हाला या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे, तर आपल्या गरजेप्रमाणे घर्षण बल कमी अधिक करता येते. पुढील प्रकार पहा, स्थितिक विद्युत बल. कागदाचे बारीक कपटे म्हणजे तुकडे टेबलावर पसरा. थर्माकोलचा तुकडा किंवा फुगवलेला फुगा रेशमी कापडावर घासून या कपट्यांजवळ आणा. प्लॅस्टिकचा कंगवा तेल न लावलेल्या केसांवर घासून ही कृती पुन्हा करा. मोराचे पीस वहीच्या दोन कागदात घासून ते बोटांजवळ आणून बघा. काय आढळून येईल? वरील कृतीमध्ये कागदाचे कपटे, दोरा, मोराचे पीस
हे हलताना दिसतात असे का होते? या ठिकाणी पहा मुलांनो, कागदाचे बारीक कपटे आपण टेबलावर पसरूया. प्लॅस्टिकचा एक कंगवा घेऊन आपण रेशमी वस्त्रावर घासून त्या कपट्यांजवळ नेल्यानंतर या ठिकाणी हा जो प्लॅस्टिकचा कंगवा आहे तर त्या प्लॅस्टिकच्या कंगव्याला हे कागदाचे कपटे चिकटलेले दिसतात. मग असं का होत असेल? तर घर्षणामुळे रबर, प्लॅस्टिक, एबोनाइट यासारख्या पदार्थांवर विद्युत भार निर्माण होतो. अशा विद्युत भारित पदार्थांमध्ये जे बल निर्माण होते त्याला स्थितिक विद्युत बल म्हणतात. पहा पुन्हा एकदा सांगतो, घर्षणामुळे रबर, प्लॅस्टिक, एबोनेट यासारख्या पदार्थांवर विद्युत भार निर्माण होतो. अशा विद्युत भारित पदार्थांमध्ये जे बल निर्माण होते त्याला स्थितिक विद्युत बल असे म्हणतात. मग आता या ठिकाणी पहा, या सर्व बलांचे विविध प्रकार पाहून झाल्यानंतर या ठिकाणी शेवटी आपण एकत्रित बले या मुद्द्यांवर आपण चर्चा करणार आहोत. एखादी क्रिया घडत असताना ज्या पद्धतीने तुम्हाला आता एक मी उदाहरण सांगत होतो की पहा, आकाशात झेपवणाऱ्या विमानावर कोणकोणती बले कार्यरत असतात. या ठिकाणी 4 बले कार्यरत असतात आपण पाहिलं. अगदी त्याच पद्धतीने दैनंदिन जीवनामध्ये विविध क्रिया करत असताना, विविध क्रिया घडत असताना विविध प्रकारची बले वस्तूंवर कार्य करतात व ती क्रिया पूर्ण होत असते. रोलर कोस्टर किंवा समुद्र किनाऱ्यावर शेलबोर्डच्या कसरती तुम्ही जर पाहिल्या असतील तर त्यामध्ये विविध प्रकारची बले एकत्रित आलेले असतात किंवा एकत्र कार्य करत असतात. मग याविषयी तुम्हाला जर करता सविस्तर माहिती प्राप्त करायची असेल तर इंटरनेटवर गुगल सर्चमध्ये ट्रिक्स सायन्स असे टाईप करून आपल्याला सविस्तर माहिती या ठिकाणी प्राप्त करता येईल. बालमित्रांनो, ऑनलाईन म्हटल्यानंतर ऑनलाईन अध्यापनाला एक वेळेचं बंधन आहे, म्हणून याविषयी सविस्तर माहिती आपल्याला अजूनही देणं शक्य असताना, देण्याची इच्छा असताना देखील आपण काही गोष्टी या ठिकाणी ऑनलाईन वेळेच्या बंधनामुळे टाळणं गरजेचं आहे. मग तुम्हाला सविस्तर माहिती जर करता हवी असेल तर इंटरनेटवरून तुम्हाला ट्रिक्स सायन्स किंवा ट्रिक सायन्स असं टाईप करून तुम्हाला सविस्तर माहिती या ठिकाणी मिळवता येईल. एक थोडी गंमत म्हणून या ठिकाणी एक प्रयोग दिलेला पहा. प्लॅस्टिकच्या रंगीत कागदाचे मासे तयार करा. माशांच्या एका बाजूला टाचणी लावा. परातीत किंवा खोल भांड्यामध्ये पाणी घ्या. त्यात मासे सोडा. मासे पाण्यावर तरंगतील. एक चुंबक घ्या आणि पाण्यावरून फिरवा. अशी विविध खेळणी तयार करता येतील का? कशामुळे? म्हणजे याचा अर्थ आपल्याला चुंबकीय बलाचा जो कार्य आहे प्रात्यक्षिक पद्धतीने तुम्हाला जर करता समजून घ्यायचा असेल, या ठिकाणी मजेशीर पद्धतीने हा गमतीशीर हा जो प्रयोग आहे हा प्रयोग तुम्हाला या ठिकाणी करून पाहता येईल. बालमित्रांनो, आपण या पाठामधून काय शिकलो? दैनंदिन जीवनामध्ये विविध क्रिया पार पाडण्यासाठी बलाची आवश्यकता असते. मग आता एखादी वस्तू गतिमान करण्यासाठी, एखाद्या वस्तूची दिशा बदलण्यासाठी, वस्तूचा आकार बदलण्यासाठी बलाची आवश्यकता असते. हे आताच आपण पाहिलेली आहे. आणि अगदी त्याच पद्धतीने स्नायुबल, यांत्रिक बल, गुरुत्वीय बल, चुंबकीय बल, घर्षण बल आणि स्थितिक विद्युत बल असे बलाचे विविध प्रकार आहेत. याही गोष्टीविषयी सविस्तर माहिती या पाठामधून आपण घेतलेली आहे. बालमित्रांनो, अगदी याच पद्धतीने इयत्ता 6वी मधील प्रत्येक विषयामधील प्रत्येक घटकांविषयी सविस्तर आणि सूक्ष्म माहिती तुम्हाला प्राप्त करण्यासाठी आतापर्यंत तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसाल तर आत्ताच्या आत्ता माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद.